सहभाग रहेगी। नमस्कार, आपका इंडियन हेडलाइन न्यूज नेटवर्क में स्वागत है। तुमसर से सबसे बड़ी ब्रेकिंग न्यूज आ रही है। भाजपा के प्रदीप पडौड़े ने सभी अपने संगठनात्मक पदों से इस्तीफा दे दिया। आगामी नगर परिषद के चुनाव को देखते हुए भाजपा के लिए सबसे बड़ा झटका माना जा रहा है। पत्रकार परिषद में फूट कर रोए प्रदीप पडौड़े। इसको करने के लिए मुझे कितना मेरे पास से पैसा खर्च हुआ वो मुझे मालूम। आज करीब करोड़ों रुपए के घाटे से मैं गुजर रहा हूँ, लेकिन इस पे कोई विश्वास नहीं करेगा कि प्रदीप पडौड़े सबको बहुत बड़ा करोड़पति अरबोपति नजर आता है, लेकिन पक्ष में काम करते करते लाखों करोड़ रुपए मेरे चले गए। मेरे परिवार में आज भी हम तीनों भाई संगठित होकर रहते हैं, लेकिन उसके पीछे कितना बड़ा अड्डा है ये मैं आपको नहीं बता सकता। बहुत पैसा गया है, मेरा समय भी गया है, वक्त भी गया, समय भी गया। पक्ष ने सम्मान किया, मैं ऐसा नहीं बोलता, लेकिन अभी हालात नहीं है कि मैं पार्टी में इस तरीके से जिम्मेदारी लेके काम कर सकूं। ये हालात अभी नहीं है, मुझे ऐसा लगता है। बहुत प्रेशर में काम करना पड़ता है, बहुत अंडर प्रेशर में काम करना पड़ता है, ये वस्तुस्थिति है। और अभी 55 साल की उम्र में इतने अंडर प्रेशर में मैं काम करने के लिए मेरा मन राजी नहीं है। भारतीय जनता पार्टी की विचारधारा अभी बदल चुकी है, इसलिए भारतीय जनता पार्टी में अभी सिर्फ कार्यकर्ता बनकर काम करने के लिए भारतीय जनता पार्टी मेरे जैसे आदमी के लिए तैयार है। एक पदाधिकारी करके मुझे नहीं लगता कि मैंने उसका उधर निर्वाह कर पाऊंगा या अपने पद को न्याय दे पाऊंगा। हाँ, एक कार्यकर्ता बनकर जरूर न्याय दे पाऊंगा। जिंदगी में भविष्य में कभी भी कोई से मेरा कीड़ मात्र मेरे में शंका नहीं है कि मैं दूसरे पक्ष में जाऊंगा या दूसरे पक्ष को तो दामन संभालूंगा या दूसरे पक्ष में जाके काम करूंगा। एकमेव संघटना आहे आपली। आता आमचा ऍक्च्युअली कार्यक्रम सुरू आहे तिथं पाहून करतो, कोणालाच माहित नाही। आता ते अभिसंघाची पोस्ट पाहिली मी फेसबुकवर, आम्ही सरळ जाऊन तो कार्यक्रम आठवण सर्व केला आहे। आम्हाला इतका मोठा डिसिजन अचानक घेऊन राहिला भाऊ काही। हा निर्णय मी पुन्हा आधी सांगितलेला नाही। माझ्या मिसेसला सांगितलं, माझ्या मिसेसला सांगितलं। भाऊची डिसिजन असे नाही राहत आम्हाला भाऊ कसा आहे, प्रदीप भाऊ त्या सर्व म्हटले ना सगळे जण चालले जातील। भारतीय जनता पार्टीच्या तुमसर मोहाडी विधानसभेतला प्रत्येक कार्यकर्ता हा राजीनामा देईल। हा निर्णय मान्य नाही। आम्हाला सांगितलं आता आम्ही कार्यक्रमात उतर पाहून करतो सर्व लोक आम्ही इथं करतो नाही ना, ते तर माहित नाही। आता मी आता तुम्ही नाही राहाल तर आम्ही का करणार आहोत? आम्ही काम नाही करणार। मी करतो तुम्हाला नाही असं असेल तर मग सगळे जण राजीनामा देऊ। काय अजून 5 वर्ष नाही राहून फरक नाही पडत, काय द्यायच्या आहे भाऊ सोबत सर्वजण सामूहिक राजीनामा देऊन आम्ही नहीं काम कोई भी करे नहीं करे, बाकी हम भाऊ को राजीनामा देने नहीं देंगे और वो बहुत कठोरता से तो हम भी राजीनामा देंगे। चुकीचे झाले, मी राजीनामा माझ्या पदाचा दिला। मी कार्यकर्ता म्हणून आहे इथे, कार्यकर्ता म्हणून संघटना आहे। परिवार चालवासाठी मुखियाच मेन असते घरच्या। मुख्याच नाही तर का परिवार चालेल? परिवारावर संकट येतील, दुःख येतील, सगळं कसं प्रकारे पार्टी चालत आहे, कोण चालवत आहे, कशा प्रकारे होत आहे, कुठले निर्णय कोण घेते आहे, सगळेच नेता झाले आहेत इथे। पुढाकार घेऊन 4-5 लोक येऊन माझ्या इथे, पण बाहेर तर सगळेच नेते झालेले आहेत ना, निर्णय घेणार आहे। कोण कुणाला विचारतो आहे? जातीपातीचं राजकारण आलेलं आहे, जातपात पाहिली जाते। जातीचं असेल तर त्याला हे होते, मग बाकीची जातीचे लोक कुठे जातील? सर्वसामान्यांना घेऊन आपण जर पक्ष मजबूत करत असेल त्याला कोणी कुठे जावं? काम करण्यासाठी
काहीच केलं खूप साऱ्या गोष्टी आहेत, खूप सारे फॅक्टर आहेत. मी माझा निर्णय घेतलेला आहे. मी पक्षात कार्यकर्ता म्हणून राहील. मी कुठल्याही पक्षात जिंदगीभर जाणार नाही. मला कुठलाही प्रलोभन हे करू शकत नाही. जो मला जिम्मेदारी दिली मी इमाने इतबारे आतापर्यंत पाडलं, पण आता माझ्या क्षमता नाही आहे, ताकद नाही आहे. मी एवढं मानसिक प्रेशर किंवा हे झेलू शकत नाही आणि तुमच्यासोबत तुम्हाला न्याय देऊ शकत नाही. म्हणून मी स्वतःचा राजीनामा दिलेला आहे. तुम्ही पुढे जाऊ शकता. मला जसा माहित झाला मी तसंच तिथून परत आलो. तातडीने आपली सगळी यंत्रणा हलवा. मग जर त्यांना तुमचा राजीनामा नाही पाहिजे तर त्यांनी व्यक्तिगत निर्णय घेतलाय तो. प्रेशराईज केलेलं नाही, कोणी मला काही बोललेलं नाही, कोणी मला दबाव टाकलेला नाही हे सांगतो. मी काय म्हणतो बिना दबावामध्ये बिना प्रेशरने मी हा निर्णय घेतलेला. माझा व्यक्तिगत निर्णय आहे की मी काम करण्यास काही पण व्हायरल करू नका. पक्ष निर्णय घेईल. मनापासून धन्यवाद तुमचा. हे सगळ्यांना नाश्ता दिला का रे? चलो इंडियन हेडलाइन न्यूज से तुषार कमल पशीने की रिपोर्ट.